विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 5वी 6वी 7वी 8वी 9वीला असताना बघा हा खेळ खेळल्या आहात ना. तळ्यात मळ्यात आपण नेहमी घ्यायचो, बरोबर ना. तुम्हाला आठवत असेल, मैदानावर हा खेळ खेळताना तुम्हाला खूप मज्जा यायची. तुम्हाला माहिती असायचं जिंकणार तर एकच आहे, पण तरी सुद्धा त्याची गंमत तुम्ही घेत असायची. मैदानावर तुम्ही किती मस्ती आणि मज्जा केली आहे. खेळ हे जसं शरीराचं खाद्य असतं, तसं मनालाही काहीतरी खाद्य हे नेहमी लागत असतं. आपण शरीरासाठी 2 वेळ जेवण करतो, अगदी मनालाही ताजं तवानं आणि फ्रेश ठेवण्यासाठी सकाळ संध्याकाळ काही ना काही खाद्य हे द्यावं लागतं. ते खाद्य चांगल्या विचारांचं, विचारांच्या बैठकींचं, सृजनशीलतेचं असावं. आता सृजनशीलतेत आज आपण निसर्ग कवितांबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला आठवते बालकवींची कविता, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. आईच्या मांडीवर बसूनी घ्यावे झोके गावी गाणी, याऊन ठावे कायतीयेला साध्या भोळ्या फुलराणीला, साध्या भोळ्या फुलराणीला. बघा, निसर्गात आढळणाऱ्या गवताच्या फुलाला अनुसरून कितीही गोड, लाघवी आणि विलक्षण कविता आहे बालकवींची. बालकवी म्हणजेच निसर्ग कवीच होते. त्यांची दुसरी रचना बघा, श्रावण मासी, सगळ्यांच्या आवडीची. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. अशा कवितांचा आपण बारकाईने अभ्यास करायला हवा. तेव्हा आपल्या निसर्गाच्या बद्दल असलेल्या जाणीवा ह्या अधिकाधिक त्रिमितीय होत जातील. किंवा गदिमांची कविता, नदी माहेराला जाते. आता बघा, नदी कुठे, माहेर कुठे आणि यांची सांगड घालण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केलेला आहे. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. बघा, किती सुंदर उपमा दिलेली आहे. आता ह्याच सृजनशीलतेला आधारित मी स्वतः एक कविता तुमच्यासाठी तयार केलेली आहे. थंडीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी वापरतो? शाल, स्वेटर, मफलर, उबदार घोंगडी, कानटोपी. आता ह्या सर्व वस्तूंना घेऊन आणि निसर्गात आढळणारी वेगवेगळी विविध नाना रंगांची ढंगांची फुलं, जास्वंद गुलाबापासून जाईजुईपर्यंत यांना घेऊन एक उपमा देऊन मी कविता रचलेली आहे. आणि त्याच्यातूनही एक गोष्ट गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे की सूर्यफुलाला सूर्यफूल हे नाव कसं पडलं आहे. बघा बघा, तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा या कवितेतून. नमस्कार मंडळी, आजच्या कवितेचं नाव आहे फुलाचे झाले सूर्यफूल. सर्वच पहाटे झोपेत गाढ, सर्वच पहाटे झोपेत गाढ, थंडीत झाली आणखी वाढ. जास्वंदाने ओढली लाल लाल शाल, जास्वंदाने ओढली लाल लाल शाल, स्कार्फ बांधून सदाफुलीचा फुगला गाल. गुलाबाने घातला गुलाबी स्वेटर, गुलाबाने घातला गुलाबी स्वेटर, घोंगडीमध्ये चाफा दिसत होता वेटर. झेंडूने चढवली हिरवी कानटोपी, झेंडूने चढवली हिरवी कानटोपी, केवडा न पांघरता गेला झोपी. जाईजुईने घातले पांढरे मोजे, जाईजुईने घातले पांढरे मोजे, ट्युलिपने पांघरले दुलईचे ओझे. मफलरमध्ये ओळखू येत नव्हता गुलमोहर, मफलरमध्ये ओळखू येत नव्हता गुलमोहर, चमेलीने अंगावर ओढली जाडजूड दोहर. पारिजातकाने ओढली केशरी मलमल, पारिजातकाने ओढली केशरी मलमल, मोगऱ्याला ऐकू आली थोडी कलकल. पांघरुण आवळूनही सगळे पडले गार, पांघरुण आवळूनही सगळे पडले गार, एवढ्यात वाजले बागेचे दार.
मी नाही तू उघड असं करत सर्वच होते लोळत. मी नाही तू उघड असं करत सर्वच होते लोळत. शेवटी एक पिवळे उठले हसून डोळे चोळत. पाहतो तर काय दारात खुद्द उभा सूर्य होऊन अगदी लहान मूल. पाहतो तर काय दारात खुद्द उभा सूर्य होऊन अगदी लहान मूल. वरदान तयाला दिले देवाने फुलाचे झाले सूर्यफूल.